हो, माझ्या डोळ्यासमोर आर्याताईंचा चेहराच जाईना झालाय. माझा विश्वासच बसत नाहीये. आर्याताईंचा खून झालाय याच्यावर. अहो लालीची, हळू बोला जरा. झालं ना ते सगळं, सोडा ना विषय आता. हो, असं कसं बोलताय? आर्याताई काय परक्या होत्या का? आमच्यात चांगली मैत्री झाली होती. आपल्या घरात येऊन राहिल्या होत्या. सारखं येणं जाणं असायचं. तुमची पण चांगली ओळख होती ना. कालपर्यंत हसत खेळत असणाऱ्या माणसाचा असा खून होतो. कसं पचवायचं हो माणसानं? खरंच त्यानं नरकीनं मारलं असेल का दुसरं कोणी जीव घेतला असेल त्यांचा? मला अजून असं वाटतंय आपण जामकर साहेबांशी बोललं पाहिजे. तुम्ही जरा कृपा करा माझ्यावर, हळू बोला. हे जर का बाहेर कोणी ऐकलं ना, भिंतीला सुद्धा कान असतात. आणि जामकर साहेबांना जाऊन सांगायला ते विश्वास ठेवतील का आपल्यावर? जागेवर गोळ्या घालतील मला. तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नकोच आहे का? हो, असं काय बोलताय? मग लग्न केलंय तुमच्याशी, 7 वचनं घेतली आहेत. माझं अख्खं आयुष्य तुमच्या नावावर केलंय मी. सगळं तुमच्यासाठीच तर करते. तुम्ही लालाची लई विचार करताय. तुम्ही बसाबर जास्त विचार करू नका. डोक्यातनं काढून टाका हे सगळं आणि झोपा शांतपणे. माधुरीच्या बाबतीत पण असंच झालं असेल का? त्यांची बॉडी पण तुम्हीच नाही ना पुरली? लालीजी, तुम्हाला कोण म्हणलं माधुरीचा खून झालाय? नाही, ते आर्याताईंच्या बाबतीत असं झालं ना. माधुरी पण गायब आहे, अजून सापडली नाही, म्हणून मला असं वाटलं. हां, तुम्ही लय विचार करायला लागलाय. कुठेही कुठेही जायला लागलाय. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला झोपायची गरज आहे. तुम्ही शांत झोपा बरं. झोपा झोपा. किती बोळा आहे माझा नवरा. त्याला असं वाटतंय मी खरंच घाबरले. आता माझा नवरा मला सोडून कुठंच जाऊ शकत नाही.